नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सक्सेस ऑनलाईन एज्युकेशन यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहे एक्सरसाइज 1.2 मधील क्वेश्चन नंबर 2. त्या क्वेश्चनमध्ये काय दिलं तुम्हाला, युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह द फॉलोइंग लॉजिकल इक्विव्हॅलन्स. ही युजिंग ट्रूथ टेबलला मिनिंग आहे विशेष का तर पेपरला तुम्हाला विदाउट युजिंग ट्रूथ टेबल पण दिलेलं असते. तर युजिंग ट्रूथ टेबलमध्ये आपण आता बघणार काय आहे, क्वेश्चन नंबर 2 मधील एक्झाम्पल नंबर 1 आणि 5 पासून 9 पर्यंतचे एक्झाम्पल बघणार आहे. तर क्वेश्चन नंबर 1 काय आहे बघा तुम्ही. क्वेश्चन नंबर 1 काय दिलंय, निगेशन पी अँड क्यू इक्विव्हॅलंट. हे जे साइन आहे त्याला इक्विव्हॅलंट म्हणणार. इक्विव्हॅलंट ब्रॅकेटमध्ये पी ऑर क्यू म्हणजे पी डिस्जंक्शन क्यू अँड, हे अँड आहे ना, निगेशन पी. ओके, तर आपल्याला यामध्ये कोण कोण मिळाले स्टेटमेंट बघा. एक पी मिळाले, दुसरा क्यू मिळाले. निगेशन पी म्हणजे आपण पीच कन्सिडर करणार आहे. तर निगेशन पी आणि क्यू मिळालेला आहे. स्टेटमेंट किती मिळाले, 2 मिळाले. तर आपण काय करणार बघा, तिथं 2 नंबर ऑफ स्टेटमेंट लिहिणार. 2 नंबर ऑफ स्टेटमेंट हे लिहिण्याचा फायदा काय बघा, 2 नंबर ऑफ स्टेटमेंट 2 म्हणजे किती आलं, 4 आलं. आपल्याला किती, 4 आलं. 4 म्हणजे आपले नंबर ऑफ रोज मिळाले. नंबर ऑफ रोज इज इक्वल टू 4 मिळाले. म्हणजे आपल्याला नंबर ऑफ रोज किती मिळाले, 4 मिळाले. तर आपण काय लिहिणार, इथं पी लिहिणार, इथं क्यू लिहिणार. ओके, तर पी मध्ये आपण 4 रो लिहिणार आहे. रो नंबर 1, रो नंबर 2, रो नंबर 3, रो नंबर 4. आता 4 रोच्या अर्धे रो म्हणजे किती रो झाले, 2 झाले. तर आपण 2 वेळा टी लिहिणार इथं आणि 2 वेळा एफ लिहिणार. काय कळलं, 2 वेळा टी आणि 2 वेळा एफ लिहिलं. आता क्यू मध्ये काय करणार आपण, हे पी पहिलाच लिहायचं असते, नंतर क्यू, त्यानंतर आर लिहिणार. असं काय करणार नाही, पहिला क्यू नंतर पी. ओके, तर त्यानंतर क्यू मध्ये काय करायचं आहे आपल्याला, हे 2 वेळा टी आहे ना, 2 वेळा टीचं 2 वेळा टी आलं ना, 2 4 अर्धे किती, 1. तर 1 वेळा टी 1 वेळा एफ करायचं म्हणजे टी एफ टी एफ. हे झालं आपलं बेसिक पी आणि क्यू. तर पी आणि क्यू मध्येच आपल्याला फक्त एक्झाम्पल आहे. इथं आर असतं तर आपण आर कडे गेलो असतो. आता आपण काय करणार बघा, जे दिलेलं आहे त्यामध्ये आपल्याला निगेशन पी दिसते. ह्यामध्ये आहे की निगेशन पी, तर इथे काय करणार आपण, निगेशन पी लिहिणार आहे. आता निगेशन पी म्हणजे काय, पी मध्ये जर टी आलं तर निगेशन पी मध्ये एफ लिहिणार. इथं टी आलं तर इथे एफ लिहिणार. इथे काय एफ, तर आपलं इथं टी होईल. इथे एफ आलं तर इथं टी होईल. ओके, आता क्यू आहे तसंच आहे, क्यू ला काय निगेशन नाही दिलेलं, तर क्यू मध्ये आपण काय बदल नाही करणार. ओके, तर आता लेफ्ट साइड बघा, दुसरं काय आपल्याला नवीन करावं लागत नाही का, तर तिथे निगेशन पी आहे ते आपण तयार केले. क्यू आपल्याजवळ आहे, पी और क्यू तयार करायचे अजून. हे आपल्याला काय निगेशन पी ते पण आपण तयार केले. तर आपण काय करणार, तर निगेशन पी अँड क्यू एलएचएस आपण तयार करूया. निगेशन पी अँड क्यू, निगेशन पी अँड क्यू आपण इथे तयार करूया. निगेशन पी अँड क्यू जर म्हणलं तर तुम्हाला अँड बद्दल काय माहिती सांगा मला. टी अँड टी ला टी असतं, बाकी काय पण येऊ दे, आता एफ येणार आहे. टी अँड टी म्हणजे काय, टी, बाकी काय पण आलं तर एफ. तर आपल्याला निगेशन पी अँड क्यू बघा, इथं निगेशन पी आहे आणि अँड इथं आहे एफ अँड टी. आपल्याला काय माहिती आहे, टी अँड टी ला टी. बघा इथं तर इथे एफ आहे, इथे एफ आहे, म्हणजे दोघांमध्ये कुठं पण आपल्याला टी येणार नाही का, तर टी अँड टी येऊ शकत नाही ना. पहिलं एफ एकात एफ आलाय म्हणजे, तर हे पण एफ आलं, हे पण एफ आलं. इथं जरा काळजीनं बघा, इथं टी आहे, इथं टी आहे. टी अँड टी, टी अँड टी म्हणजे काय, टी आलं. इथं टी अँड एफ आहे, टी अँड एफ काय आलं, एफ आलं. हे तयार झालं. ह्याला आपण कॉलम नंबर ए नाव देऊया. आता आपण राईट साइड बघूया. हे आपली एलएचएस आहे ना. आता राईट साइड बघा, पी और क्यू आहे, पी और क्यू, पी और क्यू अँड निगेशन पी आहे. पी और क्यू नाही ना आपल्याजवळ, तर आपण पहिला पी और क्यू तयार करूया. आता ऑर मध्ये काय असते सांगा, ऑर मध्ये एफ और एफ फक्त एफ असते, एफ और एफ फक्त एफ असते, एफ और एफ फक्त एफ आहे. तर आपण काय करणार बघा, पी और क्यू मध्ये इथं टी और टी, टी येणार आहे का, तर एफ और एफ एफ आहे. टी और एफ टी येणार आहे का, तर 2 वेळा एफ येत नाही तोपर्यंत एफ नाही येणार. इथे एफ और टी म्हणजे इथं पण टी येईल. इथे एफ और एफ आहे म्हणजे इथे एफ आलं. आता काय दिले त्यांनी राईट साईडला, हे तर आपण तयार केले, पण ह्याचे अँड दिले निगेशन पी बरोबर. ह्याला आपण नाव देऊया. ह्याला एक नाव नाही दिलं तरी चालेल, पी और क्यू अँड निगेशन पी, पी और क्यू अँड निगेशन पी. आता पी और क्यू अखंड ब्रॅकेटचे अँड कोणाबरोबर आहे, निगेशन पी बरोबर. अँड मध्ये काय कंडिशन आहे, 2 वेळा टी आलं तरच टी, म्हणजे हे जर अँड कोणाबरोबर आहे, याच्या बरोबर. इथं बघा, इथं टी आहे, इथे एफ आहे. टी अँड एफ काय येईल, एफ येईल. इथं काय ते सांगा, टी अँड एफ एफ. इथं काय येईल, टी अँड टी ला टी येईल, एफ अँड टी ला एफ येईल. बघा हे बी. ओके,
आता ए आणि बी चा विचार का करतोय, बी आरएचएस आहे आपली आणि ए काय एलएचएस आहे. आरएचएस आणि एलएचएस सेम आले बघा, इथे एफ आहे इथे एफ आहे, म्हणजे हे पूर्ण कॉलम बी च्या कॉलम बरोबर सेम आला असेल तर आपण काय म्हणणार आहे, दिलेलं स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे जे काय दिलेलं लॉजिकल इक्विव्हॅलन्स आहे ते करेक्ट आहे, ते प्रूव्ह झालं. फ्रॉम ए अँड बी, फ्रॉम ए अँड बी आपण बघू येते का. ए मध्ये एफ आहे इथे एफ आहे इथे एफ इथे एफ, इथं टी आहे इथं टी आहे इथे एफ आहे इथे एफ आहे. फ्रॉम ए अँड बी निगेशन पी अँड क्यू इक्विव्हॅलंट टू पी ऑर क्यू अँड निगेशन पी. कळले. आता आपण काय करूया, यातला नवीन एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल नंबर आपण 5 बघूया. हे आपलं एक्झाम्पल नंबर 5 आहे. एक्झाम्पल नंबर 5 काय बघा आपलं, पी ऑर क्यू इम्प्लिकेशन आर, ब्रॅकेट महत्वाचं आहे, ब्रॅकेटचं इम्प्लिकेशन आर बरोबर आहे आणि हे इक्वल कोणाबरोबर दाखवायचं आपल्याला, पी इम्प्लिकेशन आर अँड क्यू इम्प्लिकेशन आर बरोबर. ओके. तर आपण काय करूया, इथं नंबर ऑफ स्टेटमेंट लिहू. पहिला स्टेटमेंट तर तयार करू. स्टेटमेंट कोण कोण आहेत बघा आपले, स्टेटमेंट आपले कोण कोण आहेत, एक पी आहे एक क्यू आहे एक आर आहे. आपल्याला नंबर ऑफ स्टेटमेंट कोण मिळाले सांगा, नंबर ऑफ स्टेटमेंट इज इक्वल टू किती मिळाले, 3 मिळाले. तर आपण लिहिणार काय, तर नंबर ऑफ रोज. नंबर ऑफ रोज किती आले, 2 नंबर ऑफ स्टेटमेंट असते ते, 2 नंबर ऑफ स्टेटमेंट म्हणजे 2 म्हणजे किती आले, 8 आले. म्हणजे टोटल नंबर ऑफ रोज किती आले, 8 आले. ओके. नंबर ऑफ रोज 8 आले. तर आपण विचार काय करणार आता, नंबर ऑफ रोज पहिला पी लिहिणार, इथे 1 येईल 2 3 4 5 6 7 आणि 8. आपल्याला 8 जण मिळणार आहेत पी मध्ये. आता कसे लिहिणार 8 जणांपैकी आपण, 4 वेळा टी 4 वेळा एफ लिहिणार आहे. म्हणजे इथं काय टी येईल इथं टी येईल इथं टी इथं टी. ओके. 4 टी झाले. आता एफ 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 आणि एफ. ओके. हे झालं पी लिहून. आता क्यू ला आपण काय करणार आहे, 4 वेळा टीचं 2 वेळा टी लिहिणार, म्हणजे टी टी एफ एफ परत टी टी एफ आणि एफ. ओके. त्यानंतर आता आर लिहूया. आर मध्ये आपण काय करणार सांगा, हे 2 वेळा टीचं एकदाच टी लिहिणार, म्हणजे दुसऱ्यांदा एफ येईल परत टी येईल परत एफ येईल परत टी परत एफ परत टी आणि परत एफ आलं. इथंपर्यंत काय आलं. आता आपला बेसिक चार्ट तयार झालेला आहे. आता आपण काय करणार आहे, जे दिले लेफ्ट साईडला ते कोण आहे, पी ऑर क्यू दिलाय पहिला, तर इथे लिहिणार पी ऑर क्यू. पी ऑर क्यू. ऑर म्हणल्यावर तुमच्या लक्षात काय यायला पाहिजे, आता एफ ऑर एफ फक्त काय असते, एफ एफ ऑर एफ असते. तर आपण पी ऑर क्यूचा विचार करूया. पी ऑर क्यू मध्ये इथं टी आहे, एक जरी टी आलं तर आपल्याला टी मिळणार आहे, शुअर आहे. का पण मिळणार आहे हे, तर एफ ऑर एफ काय असते, एफ असते. तर एक जरी टी मिळालं तर आपल्याला काय मिळणार आहे, टी मिळणार आहे पी आणि क्यू मध्ये मिळून. पी मध्ये तर 4 वेळा टीच आहे सरळ, म्हणजे इथं काय मिळालं पाहिजे, टी इथं टी इथं टी इथं टी मिळालं पाहिजे. आता याच्या पुढे आपण विचार करूया, एफ ऑर एफ ला एफ असते ना, इथे एफ आहे इथं टी, एफ ऑर टी एफ ऑर टी टी आला, एफ ऑर टी टी आला, एफ ऑर एफ एफ येणार आणि एफ ऑर एफ एफ येणार. कळालं. ह्याच्या पुढे बघूया आपण, पी ऑर क्यू चे इम्प्लिकेशन दिले आर बरोबर. पी ऑर क्यू चे इम्प्लिकेशन आर बरोबर तयार करूया. आता पी ऑर क्यू चे इम्प्लिकेशन कोणाबरोबर करायचं आहे, आर बरोबर. तर आपण तयार करूया आता पी ऑर क्यू चे इम्प्लिकेशन आर बरोबर. इथं पी ऑर क्यू मिळालाय आणि मिळाले इम्प्लिकेशन त्याचे करायचे आर बरोबर. इम्प्लिकेशन मध्ये टी इम्प्लिकेशन एफ फक्त एफ असते. आता ह्यामध्ये सिक्वेन्स महत्वाचा आहे, पहिला टी दुसरा एफ असेल तरच ते उत्तर एफ येणार. पहिला टी आणि दुसरा एफ, पहिलं हे आहे आपलं हे, तर हे टी पाहिजे आणि हे एफ पाहिजे तरच उत्तर एफ आहे. पी ऑर क्यू मध्ये पहिला टी आहे. ओके. हे टीच आहे म्हणजे उत्तर टी झालं. का तर टी आणि ते एफ असतात तर आपण एफ लिहिला, इथं टी इथे एफ आहे, उत्तर काय येईल, एफ येईल. टी ला टी म्हणजे टी येईल, टी एफ म्हणजे एफ आलं, टी 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 येईल, टी एफ एफ येईल, एफ टी. एफ न सुरुवात झाली का शुअर आहे की आपल्याला टी भेटणार आहे. इथे एफ न सुरुवात झाली टी भेटणार आहे. आपल्याला फक्त हे लेफ्ट साइड मिळाली. आता आपण राईट साइडचा विचार करूया. राईट साइडला कोण दिलेत बघा, पी इम्प्लिकेशन आर दिलाय, क्यू इम्प्लिकेशन आर दिलाय आणि त्या दोघांचे अँड दिले. तर आपण पहिला पी इम्प्लिकेशन आर तयार करूया. पी इम्प्लिकेशन आर बघा काय होते, आता पी इम्प्लिकेशन आर इथं नाव द्या पी इम्प्लिकेशन आर. पी इम्प्लिकेशन आर कसं तयार होणार, परत इम्प्लिकेशन आले ना, तर टी इम्प्लिकेशन एफ काय असते,
एफ असते. म्हणजे पी मध्ये टी पाहिजे आणि आर मध्ये एफ पाहिजे, तर उत्तर काय येईल तुमचं एफ येईल. आता आपण काय करूया, पी इम्प्लिकेशन आर काढूया. पी इम्प्लिकेशन आर बघा, इथं टी आहे, आर मध्ये बघा टी आहे, टी इम्प्लिकेशन टी झालं, टी आलं. टी इम्प्लिकेशन इथं बघायचं, इथं व्यवस्थित टी इम्प्लिकेशन एफ काय आलं, एफ आलं. इथं टी, इथं टी, इथं टी आलं, इथं टी, इथं एफ, एफ आलं, इथं टी एफ आणि इथं टी. सुरुवात एफ न झाली, इथे 4 आपण वेळा. सुरुवात जर टी ने झाली तर विचार करण्यासारखा आहे इम्प्लिकेशन मध्ये. सुरुवात कशाने झाली आपली, एफ न, तरी उत्तर शुअर आहे की टी मिळाले. ओके, तरी पी इम्प्लिकेशन आर झालं. आता काय लिहिणार आपण, क्यू इम्प्लिकेशन आर. इथं तयार करूया क्यू इम्प्लिकेशन आर. जरा कमी व्यवस्थित बघा, क्यू इम्प्लिकेशन आर बघा. क्यू इम्प्लिकेशन आर कसं तयार होते बघा, पहिलं टी आणि इम्प्लिकेशन आर, क्यू इम्प्लिकेशन आर, सॉरी आर इथं बघायचं नाही. क्यू मध्ये टी, इथं टी, म्हणजे इथं उत्तर काय आलं, टी आलं. टी इम्प्लिकेशन एफ काय येईल, एफ येईल. टी एफ एफ न सुरुवात झाली, दोघांना एफ आहे, म्हणजे इथं टी शुअर आले. आता इथं टी, इथं टी, म्हणजे उत्तर टी येणार. टी एफला एफ येणार, एफ टीला सुरुवात एफ न, म्हणजे परत टी आणि टी आलं. आता बघा, हा एक कॉलम आणि हा एक कॉलम, ह्या दोघांच्या मध्ये हे आणि ह्याच्यामध्ये कोण दिले, अँड. तर आपण याला नंबर देऊया. हा 1 नंबर कॉलम, हा 2 नंबर कॉलम. 1 नंबर आणि 2 नंबर कॉलमचा आपल्याला अँड करायचा आहे, आणि अँडची एकच कंडिशन आहे, टी एन टी ला टी असते. टी एन टी कुठं पण दिसलं तर टी येणार आहे. इथं बघा टी एन टी आहे, म्हणजे टी आलं. एफ एंड एफला काय येणार, आता एफ येईल. टी एन टी ला टी, म्हणजे एफ एंड एफला एफ. टी एन टी परत आलं, म्हणजे इथं टी आलं. एफ एन टीला काय येईल, एफ येईल. टी एन टीला टी, टी एन एफला एफ. ओके, टी एन टीला टी, टी एन टीला टी आलं. हे मिळालं आपल्याला नंबर बीचा कॉलम. आता ए आणि बी मध्ये बघा साम्य आहे का, ए इथं आहे आपला ए, व्यवस्थित बघायचं. आणि बी बघा सेम आहे का, टी टी एफ एफ, टी टी एफ एफ, टी टी एफ एफ, टी टी आणि एफ एफ. फ्रॉम ए अँड बी, फ्रॉम ए अँड बी, फ्रॉम ए अँड बी आपल्याला काय मिळालं, पी इम्प्लिकेशन पी और क्यू इम्प्लिकेशन आर इक्विव्हॅलंट टू पी इम्प्लिकेशन आर अँड क्यू इम्प्लिकेशन आर. आपलं प्रूफ झालं. ओके, यात काय डाऊट आहे का. आता बघूया क्वेश्चन नंबर, त्यातला क्वेश्चन नंबर 2 मधलं एक्झाम्पल नंबर 6 नंबरचे एक्झाम्पल बघा. त्यामध्ये काय दिलं तुम्हाला, पी इम्प्लिकेशन क्यू अँड आर, ब्रॅकेट बरोबर इम्प्लिकेशन आहे, राईट साईडला 2 ब्रॅकेटचा अँड आहे. आता आपण स्टेटमेंट बघूया. त्यामध्ये स्टेटमेंट कोण कोण आहे सांगा मला जरा. स्टेटमेंट एक आहे पी, दुसरा आहे क्यू, तिसरा आहे आर. ओके, 3 स्टेटमेंट आपल्याला मिळालेले आहेत. तर आपल्याला नंबर ऑफ स्टेटमेंट काय आले, नंबर ऑफ स्टेटमेंट, नंबर ऑफ स्टेटमेंट किती आले आपल्याजवळ, 3. तर आपल्याला नंबर ऑफ रोज तयार करा. नंबर ऑफ रोज किती आले, 2 क्यूब इज इक्वल टू 8. आता आपण लिहूया पी क्यू आणि आर. इथं आपण पी लिहूया, इथं क्यू लिहूया, इथं आर लिहूया. 8 जणांना, 8 जण म्हणजे इथं 4 वेळा टी येणार, 1 2 3 4, उरलेले 4 वेळा एफ येणार. ओके, इथं 2 वेळा करणार, टी टी एफ एफ, टी टी एफ एफ. इथं काय करणार, त्याचे एक एकदाच करणार, टी एफ टी एफ टी एफ टी एफ. ओके, आता आपण काय करणार आहे, हे सगळं बनवूया. लेफ्ट साईडला काय दिले, पी इम्प्लिकेशन क्यू अँड आर दिले, पी इम्प्लिकेशन क्यू अँड आर. मग आपण क्यू अँड आर तयार करूया. क्यू अँड आर, आर अँड म्हणल्यावर काय आठवलं पाहिजे, टी एन टीला टी असते. टी एन टी कुठं आलं तर टी म्हणणार आपण. क्यू अँड आर मध्ये बघा, इथं टी एन टी आहे, इथं टी झालं, इथे एफ झालं, इथे एफ झालं, इथे एफ झालं, इथं टी आलं, इथे एफ आलं, इथे एफ आलं, इथे एफ. आता ह्याचं इम्प्लिकेशन घेणार आहे आपण पी बरोबर, म्हणजे पी इम्प्लिकेशन क्यू अँड आर. पी इम्प्लिकेशन क्यू अँड आर करणार आहे. पीचे इम्प्लिकेशन आहे म्हणजे पहिला पी ह्याच्याबरोबर टी, ह्याचं काय असते, टी इम्प्लिकेशन एफ कायला एफ. ओके, टी इम्प्लिकेशन टी, टी येणार, इथं टी इम्प्लिकेशन एफ आहे, एफ येणार, टी इम्प्लिकेशन एफ, एफ येणार, टी इम्प्लिकेशन एफ, एफ येणार. आणि याच्या खाली सुरुवात कशाने झाली, एफ न.
म्हणजे एफ इम्प्लिकेशन टी. ज्याने एफनं सुरुवात झाली इम्प्लिकेशन कायम टी येणार आहे. ओके, एफनं सुरुवात झाली इम्प्लिकेशन टी येणार. आता आपण राईट साईडला बनवूया. ही आपली LHS झाली, ह्याला आपण ए नाव देऊया ए. आता राईट साईडला कोण आहे, पी इम्प्लिकेशन क्यू आहे. इथं करूया मग पी इम्प्लिकेशन क्यू, पी इम्प्लिकेशन क्यू करूया. पी इम्प्लिकेशन क्यू बघा, इम्प्लिकेशन म्हणजे टी इम्प्लिकेशन एफ एफ असते. इथं टी इम्प्लिकेशन टी टी आलं, टी इम्प्लिकेशन टी टी आला, टी इम्प्लिकेशन एफ एफ आला, टी इम्प्लिकेशन एफ एफ आला. खाली बघा आता एफ आहे सगळीकडं, एफ म्हणजे आपण काय लिहिणार सगळीकडं टी लिहिणार. कळालं. याच्या पुढं काय सांगा मला, पी इम्प्लिकेशन आर, पी इम्प्लिकेशन आर आहे. पी इम्प्लिकेशन आर बघा, इथं पी आणि इथं आर. पी इम्प्लिकेशन आर म्हणजे काय येणार आहे, टी इम्प्लिकेशन एफ एफ असते ना, इथं टी इम्प्लिकेशन टी टी आलं, हे एफ आलं, या खाली टी आलं, इथं टी आलं, इथं काय आलं सुरुवात एफनं म्हणजे सगळीकडं टी. इम्प्लिकेशनमध्ये सुरुवात एफनं झाली म्हणजे सगळं टी असते. आणि या दोघांचं आपल्याला काय सांगितले, या दोघांचं अँड सांगितले. आपण अँड घेऊया 1 and 2. बघा अँडचा अर्थ काय असते, टी एन टीला टी, टी एन टीला टी असते. आपण आता अँड घेऊया, टी एन टी टी आला. एक जरी एफ आला तर उत्तर एफ, उत्तर एफ, उत्तर एफ, उत्तर टी 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 टी. तर बघा हे आपलं राईट साईड बी झालं आणि ए चेक करा, टी 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 एफ 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 टी. म्हणजे फ्रॉम ए अँड बी, फ्रॉम ए अँड बी आपण असं म्हणू शकतो ना, ए अँड बी नुसार पी इम्प्लिकेशन क्यू अँड आर इक्विव्हॅलंट टू पी इम्प्लिकेशन क्यू अँड पी इम्प्लिकेशन आर. कळलं. हे झालं प्रूफ, ते पण युजिंग ट्रूथ टेबल. स्टेटमेंट किती दिलेत बघा यामध्ये, स्टेटमेंट किती आपल्याजवळ 3. आपण आता डायरेक्ट लिहू शकतोय, नंबर ऑफ स्टेटमेंट 3 आले, तर नंबर ऑफ रोज किती आले 2 क्यूब म्हणजे किती 8. मग पी मध्ये किती जण येणार आता 4 वेळा टी आणि उरलेले 4 एफ. क्यू मध्ये काय येणार आहे टी टी एफ एफ टी टी एफ आणि एफ. आर मध्ये काय होईल माहिती तुम्हाला. आता आपण लेफ्ट साईडला बघूया, पीचा अँड दिले कोणाबरोबर, क्यू आर आर बरोबर. पीचा अँड कोणाबरोबर, क्यू और आर बरोबर. पी इथं आहे, आपल्याला क्यू आर आर माहितच नाही, तर आपण पहिला क्यू आर आर तयार करूया, इथं रब करूया आणि इथं काय करूया क्यू और आर तयार करूया. हे पहिले तयार करावं लागेल ना, त्यानंतर आपण ॲडकडे जाणार. क्यू और आर, आरला काय असते सांगा, एफ और एफला एफ असते. सुरुवात टी नाही म्हणजे शुअर आहे की टी आहे, हे टी, हे एफ और टी म्हणजे उत्तर टी, एफ और एफला उत्तर एफ, टी और टीला टी, टी और एफला टी, इथं टी आणि इथं एफ. आता ह्याचं जे आहे त्याचं आपल्याला अँड दिले पी बरोबर, पी अँड 1 करूया. इथं पी आहे, इथं 1 आहे. अँडसाठी काय टी अँड टीला टी असते, इथं टी आलं, इथं टी आलं, इथं टी आलं, टी अँड एफ आले म्हणजे उत्तर एफ आले. 4 पण एफ आहेत. का तर अँडमध्ये आपल्याला काय पाहिजे, दोन्ही पण टी पाहिजेत, तर उत्तर टी असते. आता आपल्याला एक शुअर का आलेलं आहे की ते 4 पण एफ आहेत म्हणजे उत्तर एफ आलेलं आहे. ओके. इम्प्लिकेशन आणि अँडचा एक महत्त्वाचा फायदा आहे, सुरुवात एफ न झाली तर उत्तर एफ फिक्स असते. आता आपण राईट साईडला जाऊया, पी अँड क्यू मध्ये, पी अँड क्यू, इथं पी अँड क्यू लिहितो मी आता. पी अँड क्यू बघा, अँड म्हणजे काय टी अँड टीला टी असते, इथं टी आहे, इथं टी आहे, इथं टी, इथं टी, इथं टी, इथं एफ. पहिला एक एक लिहितो, इथं टी अँड टीला टी, टी अँड टीला टी, टी अँड एफला एफ, इथे एफ. परत खाली 4 वेळा एफ आले म्हणजे उत्तर एफ फिक्स झालेलं आहे आपलं. इम्प्लिकेशन आणि अँडसाठी फक्त करू शकता. पी अँड आर करूया, पी अँड आर करूया. इथं पी, इथं आर, टी अँड टी, इथं टी अँड टी काय येणार टी येणार,
टी एंड एफ, एफ येणार, टी एन टी टी, टी एंड एफ, एफ येणार. सगळे एफ आले का पी मध्ये. परत काय मिळालं आपल्याला सांगा, एफ मिळाले. ओके, हे झालं राईट साईडच्या दोन ब्रॅकेटची तयारी आपली. आता त्या दोघांचं ऑर आहे, तर आपण याला 2 नंबर देऊया, याला 3 नंबर देऊया. 2 और 3 दिले, एफ और एफ एफ असते फक्त. एक जरी टी दिसला तर आपण सोडणार नाही, एक जरी टी दिसलं तर टी. या दोघांमध्ये हे आणि हे टी आलं, टी आलं, टी आलं, एफ आलं. अरे खाली सगळे एफ, तर हे सगळे एफच मिळाले. आता काय बघायची गरजच नाही. हे आपलं बी झालं राईट साईड. लेफ्ट साईड कुठे गेली आपली, पी अँड वन, म्हणजे ही लेफ्ट साईड आहे ए. बरोबर, सेम आहे. 3 टी 3 टी, सगळी एफ सगळी एफ. इथे लिहिणार फ्रॉम ए अँड बी, फ्रॉम ए अँड बी. काय लिहिणार आपण, पी अँड क्यू और आर, पी अँड क्यू और पी अँड आर. एक्झाम्पल नंबर 9 बघूया आपण यातलं. एक्झाम्पल नंबर 9 महत्वाचं आहे, आय एम पी करून घ्या त्याला. बघा एक्झाम्पल नंबर 9 मध्ये लेफ्ट साईड केवढी मोठी दिली. महत्वाचं काय आपल्याला ब्रॅकेट समजवायचं आहे. पूर्ण ब्रॅकेटचे अँड आहे आर बरोबर, आणि त्या ब्रॅकेटमध्ये पण आपल्याला 2 ब्रॅकेट आहेत. पहिला ब्रॅकेट काय आपला पी और क्यू, आणि दुसरा काय पी और क्यू. पण ह्यामध्ये एक विशेष काय झाले बा, पहिल्या ब्रॅकेटला निगेशन दिले. ओके, निगेशन ऑफ ब्रॅकेट और ब्रॅकेट असं दिलेलं आहे. आपण पहिला स्टेटमेंट बघूया. स्टेटमेंट किती आपल्याजवळ 3. कोणते कोणते, पी क्यू आर. नंबर ऑफ स्टेटमेंट किती झाले, 3 झाले. तर आपल्याला नंबर ऑफ रोज काय आले, नंबर ऑफ रोज किती आले सांगा, 8 आले. आपण लिहा का पहिला. मग इथं मी आता पी लिहितो. पी मध्ये काय लिहिणार, टी 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 टी, 4 वेळा झालं. क्यू लिहितो मी, क्यू विल, आणि आर राहिले. आता पहिले ब्रॅकेट व्यवस्थित लिहा. ब्रॅकेट काय पी और क्यू, तर इथे पी और क्यू तयार करूया. पी और क्यू तुम्ही नाव पण बदलू शकता. ह्या एक्झाम्पलला असं पण करू शकताय, निगेशन ए और ए, आणि त्याचं अँड दिले आर बरोबर, लक्षात राहण्यासाठी फक्त. पी और क्यू, पी और क्यू तयार कराय, पी और क्यू तयार कराय. ऑरला काय असते, एफ और एफला एफ असते. ओके, एफ और एफला एफ. बघा सुरुवात तर काय पी और क्यू, इथं सुरुवात टी न आली म्हणजे सगळं टी येणार आहे. ओके, एफ और एफला एफ आहे, एफ और टी तयार होते ना, इथं टी येणार आहे. एफ और टीला टी येणार आहे. एफ और एफ 2 ठिकाणी येणार होता, इथं एफ आला. आता काय पी और क्यूला फक्त थांबत नाही आपली गाडी. पी और क्यूचं ऑर निगेशन दिले, निगेशन ऑफ पी और क्यू करायचं. निगेशन ऑफ पी और क्यू, जिथं टी तिथं एफ 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 एफ, जिथे एफ आहे तिथं टी. हे झालं निगेशन. आता निगेशन म्हणजे हे पूर्ण लिहून झाले आपलं, त्याचा ऑर घ्यायचं याच्याबरोबर. म्हणजे हे जर ब्रॅकेट नंबर 1 आहे, हे ब्रॅकेट नंबर कॉलम नंबर 2 आहे, तर 1 आणि 2 कॉलमचा आपल्याला ऑर करायचं. कॉलम 1 और 2 करायचे. कॉलम 1 और 2 बघा काय ते ऑर परत आले. म्हणजे सुरुवात टी न झाली तर उत्तर शुअर आहे की टी असणार आहे. उत्तर टी असणार आहे. हे पाठ करायचं नाही, हे लक्षात ठेवून लिहून लक्षात राहतं तुमच्या. इथं टी सुरुवात झालेली इथंपर्यंत आहे, तर ह्या सगळ्यांचं उत्तर काय आलं, वरचं टी आले. ओके, मी जरा चुकीचं लिहिले, इकडे लिहिले. ओके, हेच आहे लास्ट 2 बघा, एफ और टी, टीच येणार, एफ और टी टी. अरे बाप, सगळे टी आले. आता 1 आणि 2 ला मिळून आपण 3 नंबर नाव देऊया, 3. तर काय करूया, 3चं अँड घ्यायचं आहे. कोणाबरोबर घ्यायचं आपल्याला अँड, 3चं अँड आर बरोबर घ्यायचं. अँडचा अर्थ काय असते सांगा, अँड म्हणजे काय असते, टी एन टी टी असतं फक्त. 3 आपला इथं आहे, अँड घ्यायचं आहे आर बरोबर, नीट लक्ष देऊन घ्यायचं. टी एन टी टी येणार आहे. ओके, टी एन डी एफ आले म्हणजे काय आलं, टी एन टी टी.
बघा इथं इथं आरचं ह्याचं टी एन एफ काय आला, एफ आला, हे टी एन टी टी आलं, एफ एन टी काय आला, एफ आला, टी एन टी टी आलं, एफ एन टी एफ आलं, टी एन टी टी आलं, एफ एन टी एफ आलं. आपली लेफ्ट साईड बघा ही ए आणि आपली राईट साईड ही आर वाली, फक्त आरच आहे ना, सॉरी चुकून दिलं, ही ए आहे आणि आर कुठं आपलं इथं आहे. बघा बरं सेम आहे का, सेम आहे. आणि तर सेम यायलाच पाहिजे का, तर त्यांचा क्वेश्चन बघा काय दिसतं आपल्याला, युजिंग ट्रूथ टेबल. युजिंग ट्रूथ टेबलमध्ये यायलाच पाहिजे, नाही तर ॲडजस्टमेंट करून आणायचं, पण यायलाच पाहिजे. ओके, तर हे आपलं एक्सरसाइज 1.2 संपलं आहे. ह्याच्या पुढच्या पार्टमध्ये आपण बघणार आहे, हा पार्ट बघणार आहे आपण पुढचा, क्वांटिफायर, क्वांटिफाईड स्टेटमेंट्स, ड्युअल, निगेशन, कंपाऊंड स्टेटमेंट, हे सगळं आपण एकत्रच बघणार आहे. इझी पार्ट आहे, काही प्रॉब्लेम नाही. ओके, जर तुम्हाला लेक्चर समजत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.